नमस्कार, मी विदुला. डायबिटीज पर चर्चा या टॉक शो मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आधुनिक जीवनशैली, ताणतणाव यामुळे डायबिटीजचे प्रमाण वाढले आहे. जागतिक आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक रुग्ण आढळल्याने भारताला मधुमेहाची राजधानी म्हणून देखील ओळखले जाते. याच गोष्टी लक्षात घेऊन भारतीयांमध्ये मधुमेहाबद्दल विशेष जागृती व्हावी म्हणून भारतातील सुप्रसिद्ध डायबेटॉलॉजिस्ट आणि एंडोक्राइनॉलॉजिस्ट आपल्याला डायबिटीसची लक्षणे, उपचार आणि डायबिटीसमुळे होणारे दुष्परिणाम याबद्दल अधिक माहिती देतील. या उपक्रमाअंतर्गत भारतातील सुप्रसिद्ध एंडोक्राइनॉलॉजिस्ट आणि डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर सुजित चंद्रात्रेय, डॉक्टर आशुतोष सोनवणे, डॉक्टर मनोज कुमार पाटील आणि डॉक्टर शीतल कर्णावत आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार डॉक्टर. आजच्या या खास कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. याच कडीला पुढे नेत मी पहिला प्रश्न डॉक्टर सुजित चंद्रात्रे यांना विचारते. डॉक्टर, डायबिटीस कोणाला होऊ शकतो आणि डायबिटीस होण्यासाठी वय किंवा फॅमिली हिस्ट्री किती महत्त्वाची असते आणि त्याचबरोबर आपल्याला डायबिटीस होणार आहे यासाठी कुठली प्राथमिक लक्षणं आपल्याला लक्षात येतात का? वाढतं वय, कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे फॅमिली हिस्ट्री खूप महत्त्वाची आहेत, पण आपण त्याबद्दल फारसं काही करू शकत नाही. जीवन पद्धती सगळ्यात महत्त्वाची, ज्यासाठी आपण काही करू शकतो. मधुमेह कोणालाही होऊ शकतो, त्यामुळे तो लवकर पकडणं, सापडणं अतिशय महत्त्वाचं आहे. असं म्हटलं जातं की भारतातल्या 40च्या प्रत्येक पुरुषाने आणि 35च्या प्रत्येक स्त्रीनी आपलं शुगरची तपासणी वेळोवेळी करत राहावी. वाढत्या वयाबरोबर मधुमेहाची शक्यता वाढत जाते. जीवनपद्धती खराब असेल तर त्याच्यामुळे शक्यता ती वाढत जाते. बहुसंख्य मधुमेहींना कुठलंही लक्षण येत नाही, पण जर वजन कमी होत असेल, त्वचेला फंगल इन्फेक्शन्स होत असतील, जर युरिनला जळजळ होत असेल, जास्ती तहान लागणं, जास्ती भूक लागणं, वजन कमी होणं, जास्ती घाम येणं, थकवा येणं, ही लक्षणं काही लोकांना येऊ शकतात. पण परत मी एकदा सांगतो की बहुसंख्य मधुमेहींना कुठलंही लक्षण येत नाही. त्याच्यामुळे आधी चेक करणं, वेळेमध्ये त्याला पकडणं आणि ट्रीटमेंट करणं सगळ्यात महत्त्वाचं. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर आशुतोष सोनवणे यांना आहे. डॉक्टर, डायबिटीससाठी कुठल्या चाचण्या उपलब्ध आहेत का आणि डायबिटीसच्या चाचण्या आपण घरी सुद्धा करू शकतो का आणि दिवसातून किती वेळा ह्या चाचण्या करणं गरजेचं आहे याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? येस, मधुमेहाचे निदान करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टेस्ट म्हणजेच रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे. ही साखर पण एक निदान करण्यासाठी उपाशीपोटी तसेच 2 तास जेवल्यानंतर किंवा एक 75 ग्रॅम ग्लुकोजचं पाणी पिल्यानंतर एक निदान करण्यासाठी वापरली जाते. या व्यतिरिक्त HbA1c म्हणजेच त्याला आपण ग्लायकोजिलेटेड हिमोग्लोबिन ही एक अशी टेस्ट आहे ज्यामध्ये 3 महिन्यातली सरासरी साखर रक्तामध्ये एकाच टेस्टने दिसून येते. तर ह्या चाचण्या आपण निदान करण्यासाठी वापरू शकतो, पण ह्या टेस्ट आपण एका लॅबोरेटरीमध्येच केल्या पाहिजे. या घरगुती करू नाही शकत, कारण त्या फार सेन्सिटिव्ह असतात. एकदा मधुमेहाचे निदान झाले त्यानंतर मॉनिटरिंग करण्यासाठी आपण घरगुती टेस्ट वापरू शकतो, करू शकतो. ते ग्लुकोमीटरच्या साहाय्याने वेळोवेळी गरज असल्यास, म्हणजे वेगवेगळे प्रकार डायबिटीसचे आहेत त्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या चेकअप करणं आवश्यक आहे. तरी त्यातल्या त्यात महिन्यातून एकदा तरी उपाशीपोटी आणि जेवणानंतरची साखर तपासणे आणि 3 महिन्यातून एकदा HbA1c सारखी टेस्ट करणे हे गरजेचं ठरतं. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर मनोज कुमार पाटील यांना आहे. डॉक्टर, डायबिटीस आपण कसं कंट्रोल करू शकतो आणि सगळ्यांच्याच मनात असलेला प्रश्न की डायबिटीस रिव्हर्सल होऊ शकतो का? तर खरंच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की जसं आपण पाहिलं तर निश्चितच मधुमेह नियंत्रणात करता येतो. पाहिलं तर मधुमेह हा जीवनशैलीचा आजार आहे. त्यात आनुवंशिकता, आहार, वजन तसेच मानसिक ताणतणाव व झोपेचे आरोग्य हे फॅक्टर महत्त्वाचे असतात. तर या फॅक्टरवर कंट्रोल व्यवस्थित नियंत्रण करून तसेच योग्य मार्गदर्शन घेऊन औषधं व गरज पडल्यास इन्सुलिन घेऊन आपण आपली शुगर नियंत्रणात आणू शकतो. दुसरा जो आपला प्रश्न आहे की डायबिटीस रिव्हर्सल पॉसिबल आहे का? तर डायबिटीस रिव्हर्सल आपण समजून घ्यायचं असेल तर मधुमेह व्यक्तींमध्ये अशी स्थिती की ज्यात औषध गोळी न घेता वर्षभर शुगर सामान्य लेवलवर राहील, या स्थितीला आपण डायबिटीस रिव्हर्सल असं म्हणतो. तर साधारणतः जे नवीन निदान झालेले मधुमेहाचे व्यक्ती किंवा अलीकडेच निदान झालेलं डायबिटीस किंवा डायबिटीससोबत लठ्ठपणा असेल तर अशा पेशंटमध्ये वजन आपण कमी करून बऱ्यापैकी डायबिटीस रिव्हर्सल घडवून आणू शकतो. यासाठी मेन आहारावर नियंत्रण करणं खूप महत्त्वाचे असते. यात पिष्टमय पदार्थाचे प्रमाण कमी करून
प्रथिनांचा जो भाग आहे तो वाढवावा लागतो. सोबत स्निग्ध पदार्थ हे सुद्धा वाढवून लो कार्बोहायड्रेट डाएट किंवा व्हेरी लो कार्बोहायड्रेट डाएट करून आपण आहारातनं बऱ्यापैकी वजन घटवू शकतो. साधारणतः 10 ते 15% आपल्या शरीराचे वजन कमी केल्यास डायबिटीज रिव्हर्सल सहज शक्य असतं. दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे तो आहे व्यायाम. तर व्यायाम हा महत्त्वाचा भाग आहे. नुसतं पायी चालणं हा महत्त्वाचा नसून आपल्या ज्या मसल्स आहेत, मसल्स मास वाढवणे, स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज ज्याच्याने मसल आपल्या मज्जातंतू स्ट्रॉंग बनतील, त्यामुळे आपल्या शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी ती चांगल्या प्रकारे होते. इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह झाल्यामुळे शरीरात ज्या मसल्स असतात त्या ग्लुकोजचा वापर चांगला करतात. रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. म्हणून मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करणेसुद्धा महत्त्वाचे. त्यानंतर आजकाल जे नवीन संशोधन होऊन डायबिटीज ट्रीटमेंटसाठी नवीन औषधं आले आहेत, त्याचाही वजनावर परिणाम होऊन वजन कमी होऊन डायबिटीज रिव्हर्सलचा चान्स बऱ्यापैकी वाढतो. आणि अतिलठ्ठ पेशंट आहेत, जसं ज्यांचं BMI 35 किंवा 40च्या वरती, अशा पेशंटमध्ये आपण बॅरिएट्रिक सर्जरी किंवा त्याला आपण लठ्ठपणा निवारण शस्त्रक्रिया असे म्हणतो, हे सुद्धा करून आपण अशा पेशंटला डायबिटीज रिव्हर्सल हे घडवून आणू शकतो. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या पद्धतीने डायबिटीज रिव्हर्सल तसेच नियंत्रण करून आपण आपल्या पेशंटला चांगलं आयुष्य देऊ शकतो. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर शीतल कर्णावत यांच्यासाठी आहे. डॉक्टर, डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स काय आहेत आणि हे कॉम्प्लिकेशन्स आपण दूर करू शकतो का आणि त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात? डायबिटीज इज इनफेमस बिकॉज ऑफ इट्स कॉम्प्लिकेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच मधुमेह हा त्याच्यामुळे होणाऱ्या गुंतागुंती व अर्थातच कॉम्प्लिकेशनमुळे कुख्यात आहे असे म्हटले जाते. आपल्याला माहिती असणारे जेही भयावह आजार आहेत त्यापैकी मॅक्सिमम आजार हे मधुमेहामुळे होतात. उदाहरणार्थ, ह्या मधुमेहामुळे होणारे कॉम्प्लिकेशन मोठ्या व सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये अवरोध निर्माण झाल्यामुळे होतात. मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये अवरोध निर्माण झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, त्यालाच आपण हार्ट अटॅक असे म्हणतो. तसेच मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अवरोध म्हणजेच ब्लॉकेज तयार होऊन पॅरालिसिसचा अर्थातच पक्षघाताचा विकार होऊ शकतो. पायाला ज्या रक्तवाहिन्या रक्त पुरवतात त्यांच्यामध्ये अवरोध निर्माण होऊन रुग्णांमध्ये गँग्रीन होऊन ॲम्प्युटेशनची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण झालेल्या आजारांमुळे किडनी विकाराचा धोका संभवतो. यामध्ये रुग्णांची मूत्रपिंड निकामी होऊ शकते व रुग्णांना डायलिसिसची गरज पडू शकते. आता हे सगळे कॉम्प्लिकेशन प्रिव्हेंटेबल आहेत. दरवर्षी आपली रक्तशर्करा तपासून मधुमेहाचं लवकर निदान होणे आवश्यक आहे. मधुमेहाचे निदान झाल्यानंतर त्याचे उपचारही लवकर चालू होणे आवश्यक आहे. एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मधुमेहामुळे होणाऱ्या गुंतागुंती म्हणजेच कॉम्प्लिकेशन हे बऱ्याचदा लक्षणविरहित असतात. म्हणजे रुग्णांना याच्या काहीही लक्षण जाणवत नाही. यामुळे जेव्हा रुग्णाला अचानक हे कॉम्प्लिकेशन झाल्याचे कळते, यामुळे यासाठी कॉम्प्लिकेशनच्या स्क्रीनिंग करणाऱ्या वार्षिक तपासण्या उपलब्ध आहेत. आपल्या वार्षिक तपासण्या करून आपण या गुंतागुंतीची प्राथमिक माहिती लवकर घेऊ शकतो व त्याच्यावर लवकर उपचार चालू करू शकतो. जरी हे गुंतागुंती कॉम्प्लिकेशन दिसायला भयावह असले तरी मला सर्वांना एक मेसेज द्यायचा आहे की हे सर्व प्रिव्हेंटेबल आहेत आणि रुग्णांच्या योग्य उपचाराने आपण हे सगळे आजार वाचवू शकतो. माझा प्रश्न डॉक्टर सुजित चंद्रात्रे यांना आहे. डॉक्टर, मधुमेहाच्या उपचार पद्धतीत काही सुधारणा झाल्या आहेत का आणि आपल्या जीवनशैलीमध्ये इन्सुलिन औषधं याची काय भूमिका असती आणि एक मधुमेही रुग्णाने याची कशी काळजी घ्यावी याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? डायबिटीसची अर्धी ट्रीटमेंट आपल्या किचनमधनं येत असते आणि उरलेली पाव ट्रीटमेंट बाहेरच्या ग्राउंडमधनं येत असते. त्यामुळे आहार विहार आपली जीवनशैली अतिशय महत्त्वाची. त्याच्याशिवाय कुठलीही डायबिटीसची ट्रीटमेंट आपण पुढे नेऊ शकत नाही. आपल्याला जीवनशैलीमध्ये आपलं वजनाचं नियंत्रण, उत्तम झोप, व्यवस्थित ताणतणावाचं व्यवस्थापन, आपला व्यायाम आणि आहार या सगळ्यांचा समावेश होतो. या सगळ्यांमुळे जर आपली शुगर कंट्रोल नसेल होत तर मग आपण औषधांकडे जातो. आजकाल आपल्याकडे प्रचंड उत्तम प्रकारची औषधं उपलब्ध आहेत. साखर कंट्रोल करणारी औषधं, पुढची गुंतागुंत टाळणारी, हृदयाला किडनीला प्रोटेक्शन करणारी औषधं, वजनाला नियंत्रण करणारी औषधं आणि बाकी बऱ्याच प्रकारची औषधं आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्या रुग्णांना गोळ्यांमुळे शुगर कंट्रोल होत नाही त्यांना आपल्याला इन्सुलिन वापरायला लागू शकतं. त्यामध्ये पण बरेच प्रकार आता उपलब्ध आहेत. आपल्याकडे नकाशा तर तयार आहे. फक्त पेशंट्सने जर पुरेसं काळजी घेतली तर सहजपणे आपण डायबिटीस कंट्रोल करू शकतो.
ज्या रुग्णांना साध्या उपचारांनी उपयोग होत नाही त्यांच्यासाठी खूप नवीन संशोधन सध्या चालू आहे. आठवडाभर चालणारं इन्सुलिन, वजन कमी करणारी औषधं, किडनीचं काम सुधारणारी औषधं, आपल्याला डायबिटीस प्रिव्हेन्शनमध्ये, रिव्हर्सलमध्ये पुढे जाणारा खूप रिसर्च हा खूप दिलासादायक आहे आणि आपल्याला लवकरच डायबिटीसवरती सहजपणे मात करणं शक्य होईल असं आपल्याला दिसतंय. माझा यानंतरचा प्रश्न डॉक्टर आशुतोष सोनवणे यांना आहे. डॉक्टर, असं म्हणतात की मधुमेही रुग्णाला सर्दी आणि इतर आजार वारंवार होत असतात, तर हे खरं आहे का? याबद्दल तुमचं काय मत आहे? डेफिनेटली मधुमेह रुग्णांना संसर्गजन्य रोग किंवा इतर इन्फेक्शन होणं हे सामान्य व्यक्तीपेक्षा जास्तच असते. आपण बघितलंच असेल, कोविड काळामध्ये मधुमेह रुग्णांना कोविडचे इन्फेक्शन होणे व कोविडमुळे होणारे कॉम्प्लिकेशन होणे हे पण आपण जास्त प्रमाणात दिसून आले. तसंच सर्दी, खोकला किंवा निमोनिया असणं, लघवीचे आजार किंवा स्किनचे इन्फेक्शन, जखमा न भरणे यासारख्या गोष्टी मधुमेहामध्ये अधिकाधिक दिसून येतात आणि त्याचे प्रमुख कारण म्हणजे मधुमेहाचे नियंत्रण नसणे. याच्या मागे शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचे कारण म्हणजे मधुमेहामुळे अनकंट्रोल्ड शुगर असल्यामुळे आपली शरीराची रोगप्रतिकारशक्ती ही कमकुवत होते. त्यामुळे ह्या इन्फेक्शनला येण्यासाठी मार्ग फार लवकर मोकळा होतो. जर मधुमेहाचे नियंत्रण व्यवस्थित असेल तर त्यांचे ते इन्फेक्शन होण्याची जी रिस्क आहे ही इतर सामान्य लोकांइतकीच राहू शकते. त्यामुळे मधुमेह नियंत्रण असणे हे इन्फेक्शन टाळण्यासाठी फार महत्त्वाचे ठरू शकते. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर मनोज कुमार पाटील यांना आहे. डॉक्टर, डायबिटीस पेशंटने उपवास करणं महत्त्वाचं आहे का? याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि विशेषतः डायबिटीस पेशंट नवरात्री आणि रमजान यासारखे उपवास करतात, या उपवासादरम्यान इन्सुलिन किंवा औषध उपचार यामध्ये बदल हवेत का? आणि याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? खरंच खूप महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. जसं आपण पाहिलं की मधुमेह व्यक्तींनी शक्यतोवर उपवास करणं टाळले पाहिजे. मधुमेह व्यक्तींनी उपवास केल्यास त्यांच्यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी जास्त होऊन हायपोग्लायसिमिया किंवा हायपरग्लायसिमिया या कंडिशन उद्भवू शकतात. तर शक्यतो विशेषतः असे पेशंट ज्यांना टाईप 1 डायबिटीस आहे किंवा वयस्कर टाईप 2 डायबिटीज किंवा टाईप 2 डायबिटीसचे पेशंट ज्यांना दुष्परिणामांची जी सिव्हिरिटी आहे किंवा तीव्रता आहे ती जास्त असल्यास किंवा गरोदरपणात जर मधुमेह असेल तर अशा व्यक्तींनी उपवास करणं पूर्णपणे टाळले पाहिजे. उपवास करताना आपल्या डॉक्टरांशी आपल्या उपवासाबद्दल प्लॅनिंग करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांचा सल्ला घेऊन आहारानुसार आपण औषधं किंवा इन्सुलिनचा डोस ॲडजस्ट केला गेला पाहिजे. तसेच आहारामध्ये कुठले घटक जसे बऱ्याच वेळा पिठूळ पदार्थ, आपण म्हणतो की कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतात, गोड पदार्थ, राजगिऱ्याचे लाडू अशा प्रकारचे पदार्थ घेतले जातात, त्याच्यामुळे शुगर खूप वाढते. असे पदार्थ शक्यतो टाळले गेले पाहिजे. त्यानंतर उपवासाचे प्रकार, ज्यात बऱ्याच वेळा पाणी न घेणं किंवा निर्जळी उपवास म्हणतो, तशामध्ये काही औषधांमुळे शरीरातली पाण्याची पातळी कमी होऊन डिहायड्रेशनची संभावना होऊ शकते. म्हणून अगोदर डॉक्टरांशी सल्ला घेऊन बंद करून किंवा त्याचा डोस कमी करून व्यवस्थित मॅनेज केले पाहिजे. तसेच पाण्याची पातळी शरीरामध्ये राखण्यासाठी पाणी, ताक किंवा निंबू पाण्यासारखे पदार्थ आपण घेऊन आपल्या शरीरात पाण्याची पातळी राखू शकतो. सोबत उपवासादरम्यान साधारणतः 3 ते 4 तासांनी शुगर मोजत राहणे महत्त्वाचे आहे. सोबत हायपोग्लायसिमिया म्हणजे रक्तातील साखरचे प्रमाण कमी होणं याबद्दलची माहिती असणं, तसेच ते हायपोग्लायसिमिया झाल्यास त्याची उपाययोजना काय करणे याबद्दल माहिती असणे महत्त्वाचे. तर या सर्व फॅक्टरचा विचार करून संभाव्य धोके बघूनच मग आपण ठरवलं पाहिजे की उपवास केला पाहिजे की नाही. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर शीतल कर्णावत यांना आहे. डॉक्टर, आपण बघितलं की मधुमेही रुग्णांना उपवास करणं गरजेचं नसतं, पण तरीही मधुमेही रुग्णांना उपवास करायचाच असेल तर उपवासात समाविष्ट असलेले पदार्थ साखरयुक्त असतात, तर त्याऐवजी कुठल्या पदार्थांचा समावेश आपण करायला हवा, याबद्दल कुठल्या गाईडलाईन्स आहे, याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय माहिती द्याल? आमचा प्रश्न बऱ्याच अर्थाने कॉमन आहे, तरी पण मी एक ढोबळ गाईडलाईन त्या बाबतीत देईन. शक्यतो म्हटलं जातं की मधुमेह रुग्णांनी उपवास टाळलेच पाहिजे, पण मी याचं उत्तर तुम्हाला साधारण 2 भागात विस्तृत देईन. की मधुमेहामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सहसा 2 प्रकारचे उपवास केले जातात. एक म्हणजे अतिशय निरंकाळ पद्धतीने केला जाणारा उपवास, म्हणजे त्याच्यात रुग्ण 24 तास काही खात नाहीत,
म्हणजे आहाराचं सेवन बिलकुल केलं जात नाही. तर ज्यांना सौम्य प्रकारचा मधुमेह आहे, म्हणजे जे साधारण फक्त मेटफॉर्मिन नावाच्या औषधावर आहेत, ते रुग्ण सहसा डॉक्टरांच्या सल्ल्याने या प्रकारचा उपवास करू शकतात. परंतु ज्या रुग्णांना यापेक्षा अधिक स्वरूपाच्या औषधी चालू आहेत त्यांनी सहसा हे उपवास टाळलेच पाहिजे किंवा करायचेच असतील तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच केले पाहिजेत. अशाच पद्धतीने दुसऱ्या प्रकारचे उपवास केले जातात ज्याच्यामुळे रुग्ण दिवसातून एकदा किंवा दोनदा अन्नाचे ग्रहण करतात. परत याच्यातही ज्यांना फक्त मेटफॉर्मिन स्वरूपाचं औषध चालू आहे ते रुग्ण सहसा हा उपवास करू शकतात. परंतु ज्यांना जास्त सिव्हिअर औषधे चालू आहेत त्यांनी हे उपवास डॉक्टरांच्या सल्ल्याने केले पाहिजेत आणि आपले डोसेस त्या हिशोबाने त्यांनी ॲडजस्ट करून घेतलेले पाहिजेत. एक ढोबळ मी माहिती याबाबतीत अशी पण देईल की सहसा या बऱ्याच उपवासांमध्ये कधीकधी अति जास्त साखर असणाऱ्या पदार्थांचे सेवन केले जाते, ते टाळले पाहिजे. पाण्याचे प्रमाण ह्या उपवासादरम्यान व्यवस्थित ठेवले पाहिजेत. तसेच डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे हायपोग्लायसेमिया म्हणजे शुगर लो झाल्यास त्याच्यावर उपाययोजनाविषयी आपल्याला पूर्णतः माहिती पाहिजे. दुसरा प्रश्न असा होता की आपल्या मधुमेहामध्ये आहार कसा असला पाहिजे, जीवनशैली कशी असली पाहिजे. माझ्या मतानुसार मधुमेहामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जीवनशैलीचा व आहाराचा आहे. मधुमेहामध्ये साखर, गूळ व आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर शक्यतो पूर्णतः टाळला पाहिजे. बऱ्याच रुग्णांना वाटतं की साखर एकदम बंद करायला नको, पण साखर एकदम पूर्णतःही बंद केली तरी काही फरक पडत नाही, कारण की आपल्या विविध माध्यमातून शरीराला साखर भेटतच असते. आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदकांचा वापर कमीत कमी केला पाहिजे. आहारामध्ये प्रथिनयुक्त पदार्थांचा वापर वाढवला पाहिजे. उदाहरणार्थ डाळी, साळी, मोड आलेली कडधान्ये. आहारामध्ये तेल तुपाचा वापर कमीत कमी केला पाहिजे. तसेच आहारामध्ये हे स्ट्रीट फूड, जंक फूड, हॉटेल फूडचा वापर कमीत कमी ठेवला पाहिजे. याच्यामध्ये पाम तेलाचा वापर खूप जास्त केलेला असतो, ते तुमच्यासाठी हानिकारक असतात. तसेच आहारामध्ये कच्च्या भाज्या, सलाद, कच्च्या भाज्यांपासून केलेला सूप याचं प्रमाण जर तुम्ही वाढवलं तर ऑटोमॅटिकली तुमच्या आहारातलं कॅलरी कंटेंट कमी होतं व तुमची रक्तशर्करा कमी होते. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली. पण जाता जाता मधुमेह व्यवस्थापनासाठी तुम्ही एक काय संदेश द्याल? डॉक्टर सुजित चंद्रात्रे. डायबिटीसचं दुसरं नाव सायलेंट किलर आहे. तो सायलेंट पण आहे आणि तो किलर पण आहे. तो आपला जीव घेऊन जाऊ शकतो, पण तो अतिशय शांत पावलाने येतो. त्यामुळे त्याचे उपचार करणं अत्यंत गरजेचं असतं. मधुमेहाचे उपचार घरच्या घरी कधीच करता येत नाहीत. जेव्हा मधुमेहाचं आपल्याला निदान होतं तेव्हा पहिला आपल्याला मोठा शॉक बसतो. त्याच्यानंतर मग लोक डिनायलमध्ये जातात, मला असं काही झालेलंच नाही आहे. आणि नंतर मग शेवटी दे कम टू द टर्म्स, म्हणजे ते शेवटी स्वीकार करतात की ठीक आहे, मला तर मधुमेह झाला आहे. जेव्हा कोणालाही मधुमेह येईल तेव्हा स्टेजेसमधनं पटकन आपण स्वीकाराच्या स्टेजवर जावं. रोज साधारण 15-20 मिनटं ते अर्धा तास आपण वेळ घालून मधुमेहाला पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणू शकतो. आणि अर्थात आहार विहार, व्यायाम तो प्रत्येकानेच करावा. मधुमेह व्हायची त्याच्याशी वाट बघायची काही गरजच नाही आहे. मधुमेहाचे पूर्णपणे उपचार अत्यंत व्यवस्थितपणे शास्त्रोक्तदृष्ट्या उपलब्ध आहेत. आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्यांच्याशी वेळोवेळी भेटत राहा, त्यांच्याशी चर्चा करा. मधुमेह तुम्हाला अगदी सहजपणे त्याला तुम्ही कॉन्कर करू शकता, त्याच्यावर तुम्ही मात करू शकता आणि उत्तम जीवन, मधुमेह नसलेल्या माणसांसारखंच उत्तम जीवन सहजपणे जगू शकता. डॉक्टर आशुतोष सोनवणे. आत्ताच आपण बघितलं आहे की मधुमेह हा एक सायलेंट किलर किंवा मी एक स्लो पॉयझन असं पण म्हणू शकतो. कारण डायबिटीसचे लक्षणं अगदीच सौम्य प्रकारचे असतात किंवा बहुधा ते येतही नाही. म्हणून मधुमेहाचे निदान होणे फार आवश्यक आहे. हे निदान करण्यासाठी वैद्यकीय चाचण्याच करणं हे फायदेशीर ठरते. म्हणून काहीही लक्षणं नसले तरी गाईडलाईननुसार साखर चेक करणे किंवा ज्या मधुमेह रुग्ण आहेत त्यांनी वेळोवेळी साखरेचे प्रमाण चेक करणे आणि होणारे भविष्यातले कॉम्प्लिकेशन्स म्हणजे जे गुंतागुंत आहेत ते वर्षातून एकदा तरी टेस्ट करून घेणे डॉक्टरांच्या सल्ल्याने. असे केल्यास मधुमेहावर आपण नक्कीच मात करू शकतो. डॉक्टर मनोज कुमार पाटील. तर जसं आपण पाहिलं की मधुमेह हा एक जीवनशैलीचा आजार आहे, तर मधुमेहावर नियंत्रण करणं व त्याला रिव्हर्स करणं हे सुद्धा पॉसिबल आहे. जीवनशैली म्हणजे आहार, वजन कमी करणे, व्यायाम करणे, तसेच योग्य आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेऊनच या सर्व पद्धतींचं अवलंबन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. पाहिलं तर मधुमेह खूप सोपा आजार आहे, पण त्याला एक तज्ज्ञाची जोड मिळालं तरच ते सोपं होतं. म्हणून आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेऊन आपलं आयुष्य सुकर करा व मधुमेह नियंत्रणात ठेवा. आणि डॉक्टर शीतल कर्णावत. मी सर्वांना हा संदेश देईन की मधुमेह हा बहुतांशी रुग्णांमध्ये प्रिव्हेंटेबल आहे, म्हणजे वाचवण्याजोगा आहे. झाला
तरी बहुतांश रुग्णांमध्ये योग्यता उपचार त्यासाठी उपलब्ध आहेत व मधुमेहामुळे जरी गुंतागुंती निर्माण झाल्या, कॉम्प्लिकेशन निर्माण झाली, तरी ते बहुतांश रुग्णांमध्ये ट्रीटेबल आहे. तसेच हे सर्व कॉम्प्लिकेशन व गुंतागुंत प्रिव्हेंटेबल आहे. जशी आपली जुनी म्हण आहे, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. मधुमेह वाचवणे व त्याची गुंतागुंतचे उपचार करणे हे सहज शक्य आहे. डॉक्टर, तुम्ही आज सगळीकडे वेळात वेळ काढून आलात आणि इतकी छान चर्चा इथे आज झाली. तुम्हा सर्वांचे मी पुनश्च एकदा खूप खूप आभार मानते आणि आजच्या या कार्यक्रमात आपण इथेच रजा घेऊया. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या डायबिटीज पर चर्चा या पेजला नक्कीच भेट देऊ शकता. डायबिटीज पर चर्चा या आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला भेट द्यायला विसरू नका. आजच्या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटू नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत धन्यवाद.